ग म ध नि ध म ध नि सा नि म ध नि ध ग म ध म नि नि ध ध ध म म ग म म ग रे सा म ग सा ग रे नि रे सा. नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये भय्यूजी महाराज यांच्याबरोबर काल जो आपण संवाद साधत होतो, परवा जो आपण संवाद साधत होतो, तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. वंदन. विदर्भातल्या शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना काल तुम्ही असं म्हणाला होतात की 330 गावांमध्ये 240 गावामध्ये नाही, नंतर तुम्ही असं म्हणाल हा की 330 गावांमध्ये भूमी जमिनीची सुधार फर्टिलिटी जी आहे ती कमी होती आहे, उपज म्हणजे 330 गावामध्ये आम्ही ते भूमी सुधारण्याचं काम केलंय मोठ्या प्रमाणात. या कृषी क्षेत्रामधली जी एक प्रकारची मंदी आहे किंवा आत्महत्यांचं महाराष्ट्रातलं वाढलेलं प्रमाण आहे, याच्यावर तुम्ही मूलभूत स्वरूपाचं काम करत असताना त्याचं धार्मिक कामांशी तुम्ही सांधा जोडून घेतला आणि त्यातून मग मनोवैज्ञानिक असो किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असो किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून असो, सगळ्या दृष्टिकोनातून किंवा खत, सेंद्रियता आणि जमिनीची क्षमता या सगळ्यावर तुम्ही काम करत राहिलात. या पलीकडे जाऊन 3 क्षेत्रामध्ये मूलभूत तुम्ही काम केलेलं म्हणजे इतर अनेक क्षेत्रामध्ये केलं. कृषी क्षेत्रामधले जे थोडक्यात मी सांगतो अजून जे काम केलं, आता खामगावमध्ये आम्ही एक लॅबोरेटरी बांधली आहे फार मोठ्या प्रमाणात. त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स टेस्टिंग पासून सगळे आपले जे भूमी, माती, जल परीक्षण ही एक लॅबोरेटरी बांधली. एक चांगली योजना मी शेतकऱ्यांचे म्हणजे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी चालू केली आहे. ती सगळ्यात योजना म्हणजे चांगली म्हणजे बालग्राम योजना. म्हणजे स्वावलंबी तरुण या देशातला तयार व्हायला पाहिजे, स्वावलंबी युवक या देशाच्या पुढे यायला पाहिजे, जे आपले महात्मा गांधीचं स्वप्न होतं. तर त्याच्यासाठी आम्ही 20 फलदार वृक्ष झाडं आम्ही देतो त्यांना. त्याच्यामध्ये आपलं सीताफळ असतात, सीताफळासोबत चिंच असतात, आंब्याचं पण असतं आणि जे काही जे मानणारे मंडळी असतात, आपल्याला ओळखणारी मंडळी असतात, तर कसं आहे की त्यांच्याकडून मठाची भिंत बांधून घ्या किंवा त्यांच्याकडून आपण एक रिक्वेस्ट करून आपण त्यांना सांगू शकतो की तुमची जमीन आम्हाला दानसाठी नाही पाहिजे, पण 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षासाठी हे उपयोगासाठी आम्हाला आपण द्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता मुंडगावमध्ये ते पायलट प्रोजेक्ट राबवलाय अकोला जिल्ह्यामध्ये आणि 4 डिस्ट्रिक्टमध्ये ही योजना चालू केलेली आहे ऑलरेडी. 20 फ्रूट प्लांट आम्ही देतो. विचार करा, 4.5 वर्षानंतर एक ग्लोबल वॉर्मिंग एकीकडे आपल्याला राष्ट्राच्या समोर आव्हान म्हणून उभी आहे, तर म्हणजे 4.5-5 वर्षानंतर जेव्हा तो मुलगा 15 वर्षाचा होणार, हा झाड पण त्याचा मित्र म्हणून उभा राहणार आणि ह्याच्यापासून त्याला जे इन्कम सोर्स ऑफ इन्कम प्राप्त म्हणजे मिळणार. एक 7 झाडं मेली समजून चला, नाहीतर नाहीशी राहिली हे समजून चला, 12-13 झाडं जरी राहिली तर किमान तरी 2,500 ते 3,000 रुपये रेव्हेन्यू जनरेशन तो करू शकतो. आई वडिलांवर तेवढा खर्च कमी होईल, ड्रेसेस घेऊ शकतो, स्वतःची सायकल घेऊ शकतो, फीस भरू शकतो. म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन होतो, एज्युकेशनल अपलिफ्टमेंट होतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर त्याचबरोबर आपण जर बघा तर एज्युकेशनल अपलिफ्टमेंट बरोबर जे आहे सेल्फ अवेअर्ड यूथ तयार होतो. असेच एक कृषी तीर्थ योजना आपण चालू केली. देवदर्शन करून शेतकरी बांधव जसा बाहेर पडतो तर आगळे वेगळ्या हातात न लागता त्याला एंटायर नॉलेज मॉडर्न ॲग्रिकल्चरचा मिळायला पाहिजे. म्हणजे एक ॲग्रिकल्चर नॉलेज सेंटर आम्ही तिथे एस्टॅब्लिश केलं आहे. परळी वैजनाथला सुरू झालेलं आहे, औंढा नागनाथला चालू झालेलं आहे, अक्कलकोट स्वामी समर्थांचे स्थानावर सुरू झालेलं आहे, तुळजापूरला हे सुरू होतं, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे ते परत चालू होणार आहे. खामगावला हे आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज, बाजार माहिती म्हणजे बाजाराची म्हणजे मार्केट ऑनलाईन हे सगळे आपण माहिती त्यांना पुरवत असतो. तर देवदर्शन पण होतात आणि त्याचबरोबर त्यांना जे अवेअरनेस प्रोग्राम होतात. आणि त्याचबरोबर आता नवीन पार्ट आम्ही जे जोडलंय 5 ते 7 वाजता 40 गाव 25 गावाचा क्लस्टर जोडून पीईटी, पीएमटी, आयआयटी, पीएससी, यूपीएससी चे जे नोट्स आहेत ते आम्ही ऑनलाईन 5 ते 7 वाजता त्या तीर्थक्षेत्रावर अवलंबन करून देणार. म्हणजे दॅट विल बी द एंटायर थिंग. म्हणजे एज्युकेशन आणि रिलिजन ह्याला एकत्र आणलं तर आपली व्हॅल्यूज पण जिवंत राहतात, मॉरॅलिटी जिवंत राहतात, आपल्या आतले इमोशनल थॉट्स जिवंत राहतात आणि आपण प्रोसेस डेव्हलपमेंट पण करू शकतो. म्हणजे आपला जुनं काही न सोडता आधुनिकतेला पण जोडून आपण याची जी सांगड घालून आपण कसं पुढे जाऊ शकतो. आणि ह्याच्यातलं जे सगळ्यात चांगला जे आता ॲग्रिकल्चर मधला जे सगळ्यात चांगला एक जे आपण प्रोजेक्ट्स आता सुरू केलेले आहेत, मॉडेल विलेजेस आम्ही चालू केलेले आहेत. त्या मॉडेल विलेजेसमध्ये जे जे आपले
म्हणजे मूलभूत गरजा आहे, म्हणजे देववृक्ष प्रमुख आम्ही करतोय, अन्न प्रमुख करतोय, संवर्धन प्रमुख करतोय, म्हणजे प्रत्येक एरियाचं प्रमुख आम्ही 12 गाव सिलेक्ट केलेत. त्याच्यामध्ये नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी पार्क आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय खामगावमध्ये, एक अकोलाच्या निमकरदाच्या स्थानावर. म्हणजे तिथं म्हणजे कसं की एक डेमॉन्स्ट्रेशन पार्क, की एनर्जी सेव्ह करून शेतकऱ्यांचा खर्च किती कमी करता येईल. हे जे आहे, जे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड मेनी प्रोजेक्ट्स आर देअर. म्हणजे हे मी एक आपल्याला एक पार्ट सांगितलं. हो, आणि केवळ कृषी क्षेत्राशी संबंधित नाही, तर स्त्री भ्रूण हत्येसारखा जो हो, अत्यंत मला नेहमी वाटतं की गर जिजाना होती तो स्वराज्य न होता, गर जिजाना होती तो स्वराज्य न होता, गर अहिल्या ना होती तो संस्कार ना होता, गर अहिल्या ना होती तो संस्कार ना होता, गर रानी लक्ष्मीबाई ना होती तो स्वतंत्रता की सीख कहाँ से मिलती, और अगर माता सावित्रीबाई फुले ना होती तो नारी शिक्षण कहाँ से होता, और अगर ममता और वात्सल्य ही नहीं होती, ममता और वात्सल्य नहीं होती तो मानवता कहाँ से होती. तर एकीकडे आपण हे स्त्रीला सगळं, महान म्हणतो आणि दुसरीकडे गंगाला आपण आई म्हणतो, यमुनाला आई म्हणतो, या राष्ट्राला आपण आई म्हणून संबोधित करतो, धर्माला आपण आई म्हणून संबोधित करतो, प्रत्येक क्षेत्राला आपण मातृत्व शक्तीशी जोडून तिची स्तुती करतो. मात्र सन्मान करतो का? किंमत लावणं सोपं आहे, पण किंमत करणं फार अवघड असतं. किंमत देणं खूप काय अवघड प्रकारचं काम स्त्री भ्रूण हत्येविरोधात नाही, चालू स्पष्ट आहे. विश्वातलं कुठलं राष्ट्र हुंडा घेतो? विश्वातलं कुठल्या राष्ट्रामध्ये हुंडा घेतला जातो, हुंडाबळी होते? आपला राष्ट्र विश्वामध्ये कन्या भ्रूण हत्याच्या क्षेत्रात सर्वात अग्रणी आहे. माझं मत हे आहे की मातृत्व शक्तीला मान्यता देणारे या राष्ट्रामध्ये आज आपल्याला प्राकृतिक संसाधनाचा आपण दुरुपयोग केला. 40 कोटी लोकांना प्यायला पाणी नाही. येणाऱ्या काळामध्ये 400 कोटी लोकांना प्यायला पाणी राहणार नाही. देशातल्या तरुणांना माहीत नाही आहे की 33% वन संरक्षण प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणं गरजेचं आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये सोपे नॉलेज आहेत, हे सोपे फिलॉसॉफीज आहे, विचार आहेत, हे खूप मांडणे गरजेचे झालेले आहेत. एकीकडे 20 लाख रुपये आपण पॅकेजमध्ये मिळवतोय, पण दुसरीकडे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्याकडे आपण चॅलेंजेसला फक्त चर्चापुरतं ठेवतोय. तर आज प्राकृतिक संसाधन संपवलंय आणि ज्यांनी जे माणूस संसाधन निर्माण केलं, ज्यांनी ही सृष्टी संसाधन निर्माण केली, तिलाही संपवायला आपण निघालो. म्हणजे किती वंशवादाच्या नावाने चालत असताना, सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली चालत असताना हे कुठंतरी धर्माशी जोडून आणि त्या धर्माला समाजाशी जोडून आणि त्या समाजाला एखाद्या परिवाराची प्रतिष्ठाशी जोडून हे सगळं निर्माण होत असेल तर धर्माने याचा पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणून हे धर्मक्षेत्राच्या व्यक्तींनी हे पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणून हे कन्या भ्रूण हत्याच्या विरोधात हे मोठे सेमिनार्स, आंदोलनं आम्ही उभे करतोय, अवेअरनेस प्रोग्राम्स आम्ही त्याच्यामध्ये क्रिएट करतोय, आम्ही ऑन व्हील्स पण आणायचा प्रयत्न करत आहोत. हे सगळं म्हणजे ह्याच्या माध्यमातून हे कन्या भ्रूण हत्याचा एक चांगला उपक्रम स्त्री जागृतीसाठी म्हणजे चालू केलेला आहे. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. मग सागरे निरे ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. केवळ हेच उपक्रम नाही तर तरुणांसाठीचे उपक्रम किंवा एड्स ग्रस्तांसाठीचे उपक्रम. हो, ते एड्स ग्रस्त जे उपक्रम आहे ते 20 मुलांना कसं आहे की 5 वर्षाचा लाईफ आहे, HIV झालेले मुलं आहेत, त्यांना कोणी समाजात स्वीकारत नाही. आपण बोलतो फंड्स खर्च करतो वाटेल तसं. भूकंपाला पैसे खर्च करून दिले, तात्कालिक संवेदना निर्माण केली आणि पैसे खर्च केल्याबरोबर ती संवेदना संपून जाते, असं होत नाही. संवेदना ती जी टिकून राहते, जे मुळात शेवटपर्यंत राहते, त्याला संवेदना म्हटलं जातं. तुम्ही त्यांना, ते तुमच्या राष्ट्राचे नागरिक आहेत, ते तुमच्या राष्ट्राचे बंधू आहेत, त्यांना सहभाग घ्यायला पाहिजे. त्या मुलांची काय चूक आहे? म्हणून त्यांना प्रबोधनकार, कीर्तनकार, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारख्या सेक्टरमध्ये त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. 5 वर्ष का नाही असेल, 10 वर्ष काही नाही असेल, पण दे शुड लिव्ह अन आयडेंटिफाईड लाईफ अँड देअर कॉन्ट्रीब्युशन टू द नेशन अँड टू सोसायटी अँड ह्युमॅनिटी शुड बी देअर. म्हणून ते प्रोजेक्ट चालू केलं. त्याच्याबरोबर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे बद्दल अवेअरनेस आपल्या यूथमध्ये असायला पाहिजे. हाऊ टू बी अ गुड सिटीजन, हाऊ टू बी आयडल सिटीजन. या देशाला आणि स्वर्गाला आता नागरिकतेची गरज आहे. दोन्हीकडे नागरिकतेची पोकळी निर्माण झालेली आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण नागरिक होतो आणि रक्षाबंधनला भाऊ बनून जातो, दीपावळीला आपण समाज आठवतो, दशेऱ्याला आपण रावणाकडे बघून बुराई संपवण्याचा संकल्प करतो. हे स्वतःला आपण किती दिवस छळणार आणि किती दिवस आपण स्वतःला समजूत घालणार ह्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून
इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल, अगर मेरा अस्तित्व ज्ञानमयी है तो मैं स्वर्ग का अधिकारी हूं, और अगर मैं कर्तव्यबोध से संकल्पित हूं तो मैं राष्ट्र का आदर्श नागरिक हूं. सिटीजन बनवण्याची एक फॅक्टरी वंदे मातरम राष्ट्रीय उत्थान प्रकल्प म्हणून आम्ही अकोटमध्ये चालू केली. एक आई आपल्या मुलांना घेऊन जाऊन दाखवू शकते तुमच्या राष्ट्राचे गौरव इथे झोपलेले आहेत. तिथे महात्मा गांधी आणि सावरकर मध्ये तुम्हाला भेद दिसणार नाही. तिथं तुम्हाला सगळे आपले आयडल्स दिसतील. ते आयडल्स ज्यांनी या राष्ट्राला घडवलंय, त्याला संस्कृतीला रक्षण ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जे केदी बांधवांनी चुका केलेल्या आहेत, कैद्यांचं पुनर्वसन पण करतात. केदी बांधवांनी चुका केलेल्या आहेत, पण त्यांचे वडिलांची चूक त्यांच्या मुलांनी का शिक्षण क्षेत्रात भोगावी, म्हणून त्यांच्या मुलांना शिक्षण भेटायला पाहिजे, म्हणून आम्ही स्कॉलरशिप स्कीम चालू केलेली. आणि चढावे येतात. एक महाराज जर बघितलं तर, आपण बघितलं तर एक धर्मगुरूला एक शाल 75 रुपयाची असते, 50 रुपयाचा एक डब्याचा पेढा असतो, 50 रुपयाला एक डब्याचा पेढा, 25 रुपयाला माणूसला स्वस्तात भेटलं तर नारळ, इतर साहित्य जर बघितलं तर $250 रुपये. 200 रुपयामध्ये एक मुलाचं पूर्ण पाठ्यपुस्तक वर्षभराचं येतं. हे फक्त मी हे सोडलं म्हणजे निव्वळ जे सत्कार आहेत हे स्वीकारायला बंद केले तर मोर दॅन 3 लाख स्कॉलरशिप्स वी आर एबल टू म्हणजे आपण देऊ शकलो. 32,000 केद्यांचे मुलांना स्कॉलरशिप्स दिली, 3 लाख स्कॉलरशिप्स अशी दिली. आणि फक्त वृक्ष हा आपला खरोखरचा मित्र आहे, ह्याला चांगला अधिष्ठान मिळायला पाहिजे म्हणून वृक्ष हे चांगला मित्र आहे. तर गुरुपौर्णिमावर, दत्त जयंतीवर हजारो लोक यायचे, मी सगळ्यांना बंद केलं. मी म्हटलं विचार हे तुमच्यापर्यंत पोचतील, विचार कसेही पोचवू म्हणजे जाऊ शकतात. विचार पोचवण्याचं कार्य एका क्षेत्रातून एक प्रतिनिधी येणार, ते सगळं खर्च आम्ही वाचवला. आणि प्रत्येकाने घराच्या समोर एक झाडं लावायचं, किमान तरी एक झाडं गुरुपौर्णिमा, वृक्ष नाहीतर दत्त जयंतीचे म्हणजे ह्या निमित्ताने लावायला पाहिजे. आणि गुरुची पाद्यपूजा तर पाद्यपूजा बंद करायला लावली आणि झाडाला तुम्ही पाणी टाका म्हणजे ते तुमचे गुरुची पाद्यपूजा होईल. आणि ह्याला ते आध्यात्मिक अधिष्ठान दिलं. विदर्भाचे 4 जिल्ह्यात आम्ही वृक्षदिंडी काढली, 18 लाखचे वर प्लांटेशन केलं. संगोपन का केलं? कारण संगोपन का झालं त्याचं हे सगळ्यात महत्वाचा विषय. कारण त्याचं संवर्धन होण्याचं मूळ कारण असं की त्याला आध्यात्मिक अधिष्ठान लाभलं. या देशामध्ये जर मी ह्या देशामध्ये एवढं सांगितलं सरकारी कार्यक्रम म्हणून तर कोणी ऐकणार नाही. पण एखादं जर संत महात्म्यावर इतकं श्रद्धा आणि विश्वास अटूट आहे की जर त्यांनी हातातून जर एखादा शिक्का जरी दिलं, नाणं जरी दिलं तरी ते सांभाळलं जातं. गुरु परंपराला एवढं मोठं महत्व आहे की गुलाम अली सारखे जे थोर जे कलावंत आहेत त्यांनी पण आपल्या गुरूंनी दिलेले 10 रुपये अजूनही सांभाळून ठेवलेले आहेत. म्हणून हे श्रद्धा म्हणजे काय असतं? आत्मिक आणि मानसिक संतुलनचे समन्वयापासून जी ऊर्जा उत्पन्न होते त्याला श्रद्धा म्हणतात. आणि ज्या श्रद्धामध्ये एखादे आराध्य, एखादे इष्ट, एखाद्या लक्ष्याचे प्रती जेव्हा आपण केंद्रित होतो त्याला भक्ती म्हणतात. आणि त्या भक्तीचं चिंतन म्हणजे ज्ञान म्हटलं जातं. आणि म्हणून ह्या ज्ञान स्वरूपाला जर मी बघितलं की ह्या ज्ञान स्वरूपाला मठाच्या बाहेर नेण्याची गरज आहे, म्हणून मठ न बांधण्याचा निर्णय घेतलं, मोठे मठ न तयार न करण्याचा निर्णय घेतला. आणि बघा प्रत्येक म्हणजे गुरुतत्वाकडे प्रत्येक क्षेत्रातली मंडळी येतात. आता कॉन्ट्रॅक्टर मंडळी आली, आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असेल, मी आपल्याला सांगतो की हे सगळे पैसे कुठून आणता तुम्ही. मी आपल्याला सांगतो कसं. रिलिजियस सोशल इंजिनिअरिंगचं कॉन्ट्रीब्युशन, HR पॉवर आणि त्या HR पॉवर मधली जी फिलिंग्स आणि जी स्ट्रेंथ आहे ती सगळ्यात महत्वाची असते आपल्या जगामध्ये. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रामध्ये दाखवलं, नंतर महात्मा गांधींनी निशस्त्र व्यक्तींना सशस्त्र ब्रिटिशरांच्या समोर नेऊन भयमुक्तताचा सिद्धांत दाखवून स्वातंत्र्याचं आंदोलन परिपूर्ण करून दाखवलं. तर हे सगळं काही घडू शकतं, फक्त तुमचा उद्देश जीवनातला काय आहे, तुमचा उद्देश काय आहे आणि दुसऱ्यांना तुम्ही काय जीवनाचा उद्देश देताय, त्या उद्देशाचा उपदेश काय आहे, त्या उपदेशाची परिणती राष्ट्र निर्मिती व्हायला पाहिजे आणि मानवता त्यातून संरक्षित व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करण्यात आलं की फक्त जसं एक कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे आले तर महाराज काय करायला पाहिजे आपल्यासाठी, तर तुमची 10-15 दिवस जे JCB मशीन्स आहेत ती रिकामी जेव्हा असेल मला पाठवून द्या. मग गावाची यादी तयार करायची, मग ग्रामपंचायतीला संपर्क करायचा, कॉपरेटिव्ह सोसायटीला संपर्क करायचा. 16% आपल्याला मिळतोच ना सोशल वेलफेअर फंड, त्यातून डिझेल घ्यायचं, ते JCB पोकलँड पाठवून देतात, शेततळे तयार होतात. 519 शेततळे तयार केले त्याच्यात. अशक्य काहीच नाहीये. मोटिवेशन इज देअर.
तुमच्या समोर काय काय आव्हान आहेत हे समजणं गरजेचं आहे. आणि त्या आव्हानाचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे. आव्हानाशी तुम्ही जर उत्तर नाही देऊ शकले तर तुमच्या जीवनातला काही अर्थ नाही. पुढे जाण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. मग साधने ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. या प्रकारचे जे संपूर्ण बदल आहेत सामाजिक जीवनात ते ज्या शक्तीमुळे तुम्ही करू शकता, ती लोकशक्ती तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आकृष्ट होते, त्याचा मूलस्रोत काय आहे? मूल स्रोत आहे प्रेम. मी सगळ्यांवर प्रेम करतो आणि सगळे माझ्यावर प्रेम करतात. आज जगामध्ये जी काही कमतरता आहे ती तुम्हाला कॉस्मेटिक पद्धतीने काही करता येतं, इव्हेंट करून काही सगळं मॅनेज करता येतं, तुम्हाला ब्रँडिंग पण चांगली करता येऊ शकते. पण जे एक निखलस प्रेम म्हणतो आपण, त्या प्रेम आणि विश्वासाने जे संबंध निर्माण होतात त्यांनी खरं रिव्होल्युशन येतो. त्यातून खरी सामाजिक क्रांती घडते. वैचारिक संपदा वर्तमानमध्ये जरी तुम्ही जगत असाल तरी तुमचं प्रत्येक पाऊल भविष्याकडे आहे. तुम्ही किती म्हणा मी प्रेझेंटमध्ये जगतो, मी हे मान्य करत नाही. जर तुम्ही प्रेझेंटमध्ये जगता तर तुम्ही मोर एज्युकेशन का घेता? तुम्ही डेव्हलपमेंट का करता? तुम्ही अधिक संपत्तीचा संग्रह का करता? तुम्ही मुलं का पैदा करता? शेवटी सगळं काही आहे तुम्ही भविष्याला सुरक्षित करण्यासाठी करता ना. अँड व्हॉट इज स्पिरिच्युअलिझम? जे स्पिरिच्युअलिझम जे एक्झिस्टन्सला क्वालिटी देऊन फ्युचरला अपग्रेड करत राहील त्याला स्पिरिच्युअलिझम म्हणतात. तर त्याचा मागचा मूळ असा आहे की मी सहज आणि सरळ पद्धतीने जेव्हा मी स्वतः काम करतो 21 तास तर दुसऱ्यांना ते इन्स्पिरेशन भेटते. चमत्कार न दाखवता, कुठलाही आडंबर न करता, निवळ नॉर्मल प्रॅक्टिसिंगनी एक व्यक्ती काय करू शकतो हे जेव्हा प्रेझेंट होतो लोकांपुढे, यूथ पुढे, तर ते मोटिवेशनचं कारण बनतो. शेवटी आयडिओलॉजी आपल्या देशाची जी वैचारिक बैठक आहे, आपण किती म्हणा तरी ही आदर्शाला अनुसरण करणारी बैठक आहे. म्हणून आपण श्रीरामापासून महात्मा गांधीपर्यंतचं जे आदर्शाचा वारसा जे आपण उचलतो ते बिकॉज ऑफ द लिडरशिप अँड आयडिओलॉजी. तर हे आयडल्स जे आहेत हे फार महत्वाची भूमिका आहेत. आणि आयडल्स, आजचा आयडल अशा फॉर्ममध्ये पाहिजे की ज्याला इकॉनॉमी आणि व्हॅल्यू दोघांचा नॉलेज असायला पाहिजे प्रॉपर वेमध्ये. जे त्यांचे भौतिक जे आयडेंटिटी आहे, जे मटेरियलिस्टिक आयडेंटिटी म्हणा, जे की फिजिकल आयडेंटिटी म्हणा, त्यालाही डेव्हलप करतो, पण त्याच्याबरोबर त्यांचे व्हॅल्यूजला पण क्वालिटी वाईज मेंटेन करतो. आणि ते आज कुठंतरी विचारांच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून दिसून येतं आणि त्यामुळे लोक जोडतात. कारण मी पोस्टर, बॅनर आणि होर्डिंगचे खर्च वाचून सुद्धा मूकबधीर अपंग मुलांना बिल्डिंग बांधून देतो. ते तुम्ही लावायला बंद आहे? बंदी? हो, बिलकुल. प्रचार प्रसाराला बंदी आहे, कुठलाही नाही. तरीही प्रचार होत राहतो, म्हणजे लोक मौखिक प्रचार करतात. त्याचं कारण असं आहे, मी आपल्याला पहिले सांगतो. छत्रपती शिवराय आपल्या आईंशी इतकं प्रेम करायचे जेवढी श्रद्धा त्यांची होती. म्हणून जेवढा छत्रपती शिवरायांचा प्रचार झाला तेवढंच मा जिजाऊंचा झाला. शेवटी एक माणूस जेव्हा पुढे जातो तर ते कशामुळे पुढे चाललेला आहे त्याची ओळख तो ठेवतो. माणसातले माणुसकी कधी मरत नाही. चालतं फिरतं बोलणाऱ्या माणसाला जागलेला माणूस सांगता येत नाही. ज्याच्या आतली माणुसकी जागी आहे तोच माणूस जागा आहे, आणि ज्याच्या आतली माणुसकी झोपलेली आहे तो माणूस झोपलेला आहे. यातला एक अजून एक भाग असा की तुम्हाला अंतर्दृष्टी आहे, अंतर्ज्ञान आहे असं मानलं जातं. ते खरं आहे ना? म्हणजे याचं मला थेट उदाहरण माहितीये. म्हणजे आता मला अधिक बोलू द्या. एका कागदावर जर समजा मी काही लिहिलं तर तुम्ही सांगू शकता ते लिहिलेलं काय आहे, नाव काय आहे. असं झालेलं मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे आता ते नेमकं काय आहे? भावनाओं से प्रेरणा प्राप्त होती, प्रेरणाओं से उत्कर्ष, उत्कर्ष से संतुष्टि, संतुष्टि से विरक्ति और विरक्ति से मुक्ति. जेव्हा माझ्यात आणि तुमच्यामध्ये काही भेद नसणार आणि आपलं जर एकच असेल, मी जर माझं दुःख तुमच्या दुःखात बघत असेल, तुमचं दुःख माझ्या दुःखात बघत असणार, माझं सुख तुमच्या सुखात आणि तुमचं सुख माझ्या सुखात, जेव्हा आपण एका होतो तर तुमचे मानसिक तरंग
भेटतात आणि मानसिक तरंगाचा सिद्धांत कोणीही टाळू शकत नाही. वेव्स थेरपी, हाऊ इट इज पॉसिबल. आपण एक गोष्ट मला सांगा की जर मोबाईल टू मोबाईल 1000 किलोमीटर्स तुम्ही वर्ल्डला ट्रॅव्हल करू शकता एक इन्स्ट्रुमेंट टू दुसरे इन्स्ट्रुमेंटने, एक नॉर्मल ह्युमन बिईंगनीच ते क्रिएट केलं ना. पण त्याला स्वीकृती केव्हा मिळाली? जेव्हा इन्व्हेन्शन झाला त्याचं, जेव्हा त्याचं इन्व्हेन्शन झालं. पण कसं आहे की जर तुम्ही ते जर करू शकता तर हे जे वैचारिक देवाणघेवाण आहे ते का नाही करू शकत? द ओनली थिंग इज दॅट की युअर एनर्जी लेवल शुड बी अप टू दॅट मच, your concentration level and your focusing level should be that much, and that purity is required, that dedication is required in that. So पूर्ण consolidate होतं. या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत आणि त्यातला जो कळीचे मुद्दे आहेत त्याच्यावरही मी येणार आहे, कारण त्याच्याकडे महाराष्ट्राचं खूप लक्ष आहे आणि त्यावर आपण बोलणार आहोत. पण ते उद्या, आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता संवाद, फक्त ETV मराठी. नमस्कार. लाइट्स, कैमरा,